इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, पूरी कायनात ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. आठवतो डायलॉग? शाहरुख खान. हा डायलॉग काय सांगतो? तर इतक्या मनापासून मी तुला मिळवायचा प्रयत्न केला होता, की अख्खं जग, अख्खं विश्व माझ्या या प्रयत्नात सामील झालं होतं. पॉलो कोलो नावाचा लेखक आहे, त्यानं आपल्या पुस्तकात असं म्हटलंय. ही जागतिक कल्पना आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ह्याला. आकर्षणाचा नियम असं आपण याला मराठीत म्हणू शकतो, की जे आपल्याला पाहिजे आहे, ज्याची आपण इच्छा करतो, ती इतकी मनापासून इच्छा केलेली असती, तेव्हा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अख्खं जग त्याच्यासाठी प्रयत्न करतं. तर काय हा लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन? आणि ह्या अशा प्रकारे इच्छा केल्यानंतर खरंच पूर्ण होतात का गोष्टी? आणि मग ही इच्छा कशा प्रकारे व्यक्त करायची? नेमकं काय केलं की आपल्याला हे मिळतं? याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपला अध्यात्माचा सिद्धांत या दोघांची सांगड घातली तर काय होईल? याची चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि नक्की तुम्ही जे इच्छा कराल ती गोष्ट तुम्हाला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. 2010च्या सुमारास मी आणि दीपाली म्हणजे माझी बायको, आम्ही दोघं आमच्या ऑफिससाठी जागा शोधत होतो. भाड्यानं जागा पाहिजे होती. आधीची जागा कमी पडत होती आणि आम्ही पुण्यात सिंहगड रोड भागात जागा शोधत होतो. एक पर्टिक्युलर लोकेशन आहे. मला असं वाटलं की दीपालीजवळ मी म्हटलं, पण दीपाली यार इथं आपल्याला मिळायला पाहिजे. दिस इज अन आयडियल लोकेशन फॉर अस अँड नॉट ओनली फॉर अस. हे खरंच एक खूप आदर्श लोकेशन आहे आणि अशा लोकेशनवर आपल्याला जर जागा मिळाली तर याच्यासारखं दुसरी गोष्ट नाही. 2013 साली त्याच्यानंतर 3 वर्षांनी त्याच लोकेशनला जिथं मी म्हणत होतो त्याच्याच आसपास तिथं आम्ही स्वतःचं ऑफिस घेतलं. तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आमच्यासाठी इथं काम केलं. आता ते करताना खूप गोष्टींचा योग जुळून आला. काही गोष्टी अशा घडल्या की तो योग जुळत गेला. बँकांनी पण आम्हाला अर्थसहाय्य केलं. ऑफकोर्स अर्थसहाय्य करण्यासाठी काय काय लागतं तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टींची पूर्तता आम्ही करू शकलो म्हणून ते झालं. रोंडा बायरनचं एक पुस्तक आहे, द सिक्रेट. म्हणजे हे सिक्रेट जे आहे, हे गुपित आहे आपल्या विचारांचं. त्या विचारांचं गुपित तो सांगतो, की विचारांमध्ये अमर्याद शक्ती असते. आपण ज्याचा विचार करतो त्या गोष्टी होतात. थॉट्स बिकम थिंग्स. जे आपण विचार करतो ते प्रत्यक्षात घडतं. मग हा विचार कसा करायचा? बरं, विचार करतो ती प्रत्येक गोष्ट घडते का? काय करायला काय लागतं याच्यासाठी? आणि असा विचार मग येतो कुठनं? आपल्या डोक्यात रोज 100 विचार येतात. मग 100 विचारातल्या 100 गोष्टी का होत नाहीत पूर्ण? याला काहीतरी आहे ना, की ज्या विचारांमध्ये अशी ताकद आहे की ती गोष्ट पूर्ण होऊ शकते. हा विचार येतो कुठून? पण हा विचार येतो नक्की. विचारांमधली अमर्याद ताकद असते, इच्छाशक्ती असते ना, ती विचारांमधली ताकद त्या इच्छाशक्तीला पूरक ठरत असते. आणि मग आपण ज्या गोष्टीची इच्छा करतो, ती इच्छा फळायला येते. माझ्या वडिलांनी 36व्या वर्षी पुन्हा करिअर सुरू केलं. माझा जन्म झाला होता ऑलरेडी आणि अशा काही घटना घडल्या होत्या त्यांच्या आयुष्यात, ज्यानं ते अक्षरशः रस्त्यावर आले होते. म्हणजे अक्षरशः उधारी-विधारी करून त्यांना ते सगळं भागवावं लागत होतं, कर्ज होती. आणि त्याच्यातनं ते परत उभे राहिले. शिक्षण घेऊन उभे राहिले, नुसते तसे नाही उभे राहिले. त्यांनी परत शिक्षण घेतलं आणि ते उभे राहिले. पण ते करत असताना त्यांना डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, मला माझ्या कुटुंबासाठी खूप सुखासीन आयुष्य निर्माण करायचंय. एवढ्याच गोष्टी त्यांनी त्यावेळी इच्छा केली होती. त्याच्यानंतर त्यांना अजून एक गोष्टीची नेहमी खंत वाटायची. त्यांचं लहानपण जे खूप गरिबीत गेलं होतं, त्यामुळे आपल्यापेक्षा जरा वरचं असेल तर त्यांना त्याच्यासमोर खूप असं न्यूनगंड होता. पुण्यातनं येणारी लोकं ही तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा आकर्षणाचा विषय होता आणि न्यूनगंडाचाही, की त्यांच्यासमोर आपण कमी आहे. ज्यांचं घर पुण्यात असतं ती लोकं किती भारी आहेत. माझ्या वडिलांनी एक इच्छा केली होती, की माझं पुण्यात एकतरी घर असावं. आज त्यांची 2 घरं आहेत. विचारांची ही ताकद आहे आणि ह्या विचारांच्या ताकदीला आपल्या प्रयत्नांची जोड लाभली, की आपण त्या गोष्टी पूर्ण करू शकतो. अजून एक किस्सा सांगतो, अगदी रिसेंट आहे. आत्ता डॉक्टर्स डे झाला मग एक 2-3 महिन्यांपूर्वी आणि डॉक्टर्स डेसाठी त्याच्या आधी एक 15-20 दिवस, महिनाभर आमच्याकडे एका फार्मास्युटिकल कंपनीची एन्क्वायरी आली, की डॉक्टर्स डेसाठी काहीतरी छान व्हिडिओ बनवायचा, शॉर्ट फिल्म करायची आहे. मी त्यांना कॉन्सेप्ट दिली. कॉन्सेप्ट आवडली पण त्यांना. अजून 4 कॉन्सेप्ट पाहिजे म्हणाले. ते सगळं झालं. ती जी काय प्रक्रिया होती ती झाली. मग 2 जण होते कॉम्पिटिशनला. आमच्याबरोबर अजून 1 जण होतं. ती कॉन्सेप्ट एवढी चांगली असूनही आम्हाला ते काम मिळालं नाही. ते काम दुसऱ्या कोणाला तरी मिळालं.
पण ते जे कल्पना होती, ती शॉर्ट फिल्मची जी स्टोरी होती, ती माझ्या डोक्यात खूप फिट बसली होती. आम्हाला सगळ्यांना इंटरनली ती खूप आवडली होती. दीपाली आणि मी असं पण म्हणत होतो, की जाऊ दे आपले पैसे घालूया आणि ही कॉन्सेप्ट पूर्ण करूया, ह्याची शॉर्ट फिल्म करूया. बरं आता आपले पैसे घालायचे तर म्हणजे पैसे टाकावे लागतात प्रोड्यूस करायला. मग आम्ही विचार केला आत्ता तर नाहीये, थोडे दिवस थांबूया. पण ते डोक्यात होतं सतत, की आपल्याला याच्यावर शॉर्ट फिल्म बनवायची आहे. पुढच्या 15 दिवसात समोरून फोन आला. नवीन क्लायंट. त्यांनी Googleवर सर्च करून आम्हाला फोन केला. हेल्थकेअर मधलाच क्लायंट होता. तशाच टाईपची कॉन्सेप्ट त्यांना जाऊ शकली असते असं माझ्या लक्षात आलं. मी त्यांना ऐकवली. त्यांना इतकी कॉन्सेप्ट आवडली, त्यांनी आपलं बजेट वाढवलं. ते म्हणले, "अमोलजी यही करना है हमको." त्यांनी पूर्ण मुभा दिली, पूर्ण मुभा दिली. जर मी शॉर्ट फिल्म केली असती, तर मला जी काही मुभा मिळाली असती, ती पूर्ण स्वातंत्र्य मिळालं ती फिल्म करताना. म्हणजे एका फिल्म मेकरसाठी क्लायंट जेव्हा पूर्ण स्वातंत्र्य देतो, तेव्हा काय असतं ते त्या फिल्म मेकरला किंवा क्रिएटिव्हला लक्षात येईल. पूर्ण स्वातंत्र्य होतं. जे तुम्ही कराल ते. आम्ही स्वतःचे पैसे घालून करणार होतो, त्याच्याऐवजी समोरून आम्हाला पैसे मिळाले. स्वातंत्र्य मिळालं. भले बजेट कमी होतं, पण जे काय बजेट होतं त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काहीतरी घडवू शकलो आणि काही लाख लोकांनी त्या क्लायंटच्या अकाउंटवरनं ती पाहिली. ह्याच्यापेक्षा जास्त दुसरं समाधान काय असणार? आणि याच्यापेक्षा जास्त विचारांची ताकद जी आहे, त्याचा अनुभव काय असणार? तर असे अनुभव येत गेले, असे अनुभव लोकांचेही पाहिले आणि ते पाहिल्यानंतर मला वाटतं या गोष्टीवर माझा जास्त विश्वास बसत गेला, की ही विचारांची ताकद आहे, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आकर्षणाचा हा नियम आहे. या गोष्टी कुठे ना कुठेतरी आहेत आणि या गोष्टी वर्क करतात. ह्या सिद्ध होतात वेळोवेळी. तर ही विचारांची ताकद कशी अंमलात आणायची? आणि हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीनं काम करतो, याला आपण आपल्या पद्धतीनं कसं वापरू शकतो, याच्यासाठी माझ्यापुरत्या मी एक 3 गोष्टी, 3 नियम म्हणूया आपण, ते बनवलेत. आणि त्या पद्धतीनं वापरलं तर माझ्यापुरतं तरी हे काम केलंय आणि मला खात्री आहे, की तुम्ही जर त्या पद्धतीनं याच्याकडे बघितलं, त्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर नक्की तुमच्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम काम करेल. आणि याच्यानंतर हे 3 नियम तर आता मी सांगीन आणि याच्यानंतर आपण ते 3 नियम झाल्यावर बघूया, की अध्यात्माशी याची सांगड घातली तर काय गंमत होते. तर पहिला नियम, सकारात्मक विचारांची पेरणी. आपल्या संस्कृतीत आपण नेहमी म्हणतो, की "अरे शुभ बोल रे बाबा." नेहमी चांगलं बोलावं. कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. लोकं हसण्यावारे नेतात. खूप जण आहेत. पण ही गोष्ट जेव्हा डीपली बघतो आपण, की शुभ बोल म्हणजे काय? चांगलं बोल म्हणजे काय? वास्तू तथास्तु म्हणते म्हणजे काय? की जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा त्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन होत असते, एक इच्छा व्यक्त होत असते. जेव्हा एक इच्छा व्यक्त होते, ती इच्छा कुठेतरी युनिव्हर्समध्ये जात असते. बरं, मानसशास्त्रज्ञ किंवा लोगोथेरपी सारखे जे सायको अनालिसिस करणाऱ्या या ज्या शाखा आहेत, यांचं अनकॉन्शियस माइंडवर एक वेगळा अभ्यास आहे. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा निगेटिव्ह बोललेलं अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या राहत असतं. जे काय आपण बोलू ते अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या राहत असतं आणि ते आपल्यापर्यंत पुन्हा परत येत असतं. त्याच्यामुळे सकारात्मक विचारांची जेव्हा आपण पेरणी करतो, तेव्हा पॉझिटिव्ह अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह एनर्जीला घेऊन येते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सभोवताली एक चांगलं सकारात्मक विचारांचं कवच निर्माण करते, जेणेकरून आपण जी इच्छा करू, ती चांगल्या पद्धतीनं ती इच्छेचं प्रोटेक्शन होतं. ती जगामध्ये अशाच लोकांपर्यंत पोहोचते, अशाच पॉझिटिव्ह लोकांपर्यंत पोहोचते, जी लोकं दुसऱ्यांना हेल्प करण्यामध्ये इच्छुक आहेत. त्यांना इच्छा आहे, की मला दुसऱ्याला हेल्प करायची. मला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे. ती अचीव्ह करायची गोष्ट जर चांगली असेल, उदात्त हेतू असलेल त्याच्यामध्ये, तर डेफिनेटली असा उदात्त हेतू असलेली 4 लोकं मला भेटत जातात आणि ती गोष्ट पूर्णत्वाला येते. मला वाईट गोष्ट एखादी करायची असेल, तर वाईट विचारांची लोकं पण भेटतात. आपण काय मागू हे आपल्यावर आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचा हेतू उदात्त असतो. मी काय बोलतोय कळत असेल तुम्हाला. पण जगाच्या दृष्टीने तो हेतू उदात्त नसतो. तो वाईट हेतू असतो. सकारात्मक विचार असेल तर काय काय घडू शकतं? आपण कित्येक केसेस बघितल्यात. सकारात्मक विचारांच्या जोरावर माणसं कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून बाहेर आलीत त्यातनं. हिटलरच्या छळछावणीतून सुखरूपपणे बाहेर आलेली लोकं सुद्धा आहेत, की जिथं आत जातानाच लोकांनी ऑलरेडी त्यांच्या मनातून ही भीती, ही नकारात्मकता आलेली असते, की आपण मरणार आहे. पण त्यात अशीही लोकं होती, की ज्यातून बाहेर आली. विक्टर फ्रँकलिन नावाचा लेखक आहे. या पुस्तकामध्ये, हे जर पुस्तक तुम्ही वाचलंत, तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल, की
केवळ त्याच्या सकारात्मक प्रवृत्तीमुळं तो त्या छळछावणीमध्ये कसा तरुण राहिला आणि तो त्यातनं बाहेर आला. त्यामुळे सकारात्मक वृत्ती फार महत्वाची आहे. सकारात्मक विचारांची पेरणी झाली तरच सोनेरी स्वप्नांची सुगी आपल्याला मिळते, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरा नियम आहे, तो नियम आहे प्रार्थनेची ताकद. मराठीत मी त्याला आता प्रार्थना म्हणतोय, खरं तर इंग्लिशमध्ये किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. प्रकटीकरण, विचारांचं प्रकटीकरण, एखादी इच्छा मांडणं. तर याचं खूप महत्व आहे याच्यामध्ये, की ही इच्छा मांडणं, आपण त्या पद्धतीनं ती इच्छा व्यक्त करायला पाहिजे. रॅन्डम इच्छा व्यक्त करून चालत नाही. जी आपण इच्छा व्यक्त करू ती स्पेसिफिक हवी, इनस्पेसिफिक, की हेच हवंय मला. 1 जानेवारी 2034 रोजी माझ्याकडे 50 कोटी रुपये असतील. हे झालं विचारांचं मॅनिफेस्टेशन. आपल्या प्रार्थनेमध्ये आपण याचा जर अंतर्भाव केला, प्रार्थना कशी असते, डोळे मिटून आपण मनातले सगळे विचार काढून टाकतो, बाकीचे सगळे विचार काढून टाकतो, मन शांत करतो आणि मन शांत करून स्वतःशी संवाद साधतो. ती असते प्रार्थना. माझ्या दृष्टीनं प्रार्थना प्रत्येक वेळी देवाकडे काहीतरी मागणं नसतं. प्रार्थना ही असते की आपल्याकडं आपण मागणं असतं. शेवटी करायचंय आपल्याला. जगातली बाकीची लोक आपल्यासाठी त्यांनी काम करावं. द होल युनिव्हर्स शुड कन्स्पायर टू हेल्प अस. फॉर दॅट यू नीड टू बी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला हे पटलं पाहिजे की तुम्हाला हवंय, तरच ती लोक तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे ती प्रार्थना आपल्याला करायची, आपल्या मनाशी करायची. आपल्यामध्ये त्या उदात्त हेतू जे आहेत, विचार आहेत, ती इच्छा आहे, ते पेरायची आहे. त्या प्रार्थनेची ताकद म्हणतोय मी. ती प्रार्थनेची ताकद हवी. म्हणजेच आपल्याला जे पाहिजे आहे ते स्पेसिफिक पद्धतीनं मांडणं, आपल्याला रोज बजावणं, शक्य असेल तर लिहून ठेवायचं कुठेतरी. लिहून ठेवून हे सांगायचे की हो, मला 1 जानेवारी 2034 रोजी 50 कोटी रुपये पाहिजेत. बरं, हे डोक्यात कुठेतरी घोळवायचं. तुम्हाला थिंक अँड ग्रो रिच नावाचं पुस्तक माहिती आहे का, नेपोलियन हिलचं? त्या पुस्तकामध्ये नेपोलियन हिल म्हणतो की जेव्हा तुम्ही विचार करता की मी श्रीमंत झालोय, तो दिवस असतो तुमची श्रीमंत व्हायची सुरुवात झालेली असते. खूप मनापासून तो विचार आला पाहिजे, खूप पॉवरफुली आला पाहिजे, तरच ते होतं. प्रार्थनेची ताकद काय असते माहिती आहे? काय काय वेळेला मी तेही पाश्चात्य विचारवंत सांगतात ते किंवा तत्व आहेत ते सांगतात. एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, रात्री झोपताना ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्याला सांगायची आपली इच्छा, त्या पाण्याकडे बघून ते पाणी झाकून ठेवायचं. सकाळी उठल्यावर घोट घोट करून ते पाणी प्यायचं, आपली इच्छा पूर्ण होईल. आता याच्यामधला हा उपचाराचा भाग सोडून देऊया. याच्यामधला जो भावना आहे ती महत्वाची आहे, की ती इच्छा घेऊन झोपतोय मी ती इच्छा मनात घेऊन झोपलो की हो, 1 जानेवारी 2034 साली माझ्याकडे 50 कोटी रुपये आहेत. मी 50 कोटी रुपये मिळवलेत, मी श्रीमंत झालो. ही इच्छा घेऊन मी झोपलो. माझं अनकॉन्शियस माइंड माझ्यासाठी काम करायला लागलं ही इच्छा घेऊन झोपल्यानंतर. आणि ते अनकॉन्शियस माइंड मला प्रॉम्प्ट करायला लागलं, मला मार्ग दाखवायला लागलं. जेव्हा मी सकाळी उठीन तेव्हा मी त्याच उत्साहानं उठणार आहे की येस, हे जे पाणी पितोय म्हणजे परत ती इच्छा मी जागवली. सतत 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 ती इच्छा मनात घोळवत राहिलो मी. ही प्रार्थना माझ्या मनात घोळवत राहिलो. ही ताकद आहे प्रार्थनेची. जेव्हा आपण पाहतो की जनरली छोटे व्यावसायिक किंवा मोठे व्यावसायिक कोणी पण, अगदी म्हणजे एखादा रिक्षा टेम्पो चालक असेल, छोटा हत्ती चालवणारा किंवा रिक्षावाला असेल, तो सुद्धा गाडीत बसल्यावर एकदा असा नमस्कार करतो. माझा धंदा चांगला होऊ दे बाबा, आज मला सुखरूप घरी घेऊन ये. लक्ष्मी आहे ती त्याची. ती ताकद असते प्रार्थनेची. आणि तिसरा नियम आहे प्रयत्नांची पराकाष्ठा. इच्छा व्यक्त केली, सकारात्मक विचारांची पेरणी केली, प्रार्थनेची ताकद आजमावली. आता वेळ आहे प्रयत्नांची. आता तिथं कमी पडायचं नाही. जेव्हा मी माझ्या वडिलांचं उदाहरण दिलं होतं, ते वडिलांना जेव्हा 36व्या वर्षी संधी आली, जेव्हा त्यांनी इच्छा केली की माझ्या कुटुंबासाठी एक सुखासीन आयुष्य मी निर्माण करतो, त्यांना संधी आली. ती नोकरी होती कोकणातल्या छोट्या गावात. आयुष्यात कधी ते तिकडे गेले नव्हते. तिथं कोण आहे कोण नाही काय माहित नाही. आमचं कुणी ओळखीचं पण नाही. म्हणजे अख्ख्या तालुक्यामध्ये आमच्या आडनावाचं आम्हीच होतो फक्त. अशा गावात त्यांना जाऊन ती नोकरी करायची होती. आयुष्यभर ते कधी खेड्यात राहिलेले नाहीत, कायम शहरात राहिलेत. लायब्ररीज, सभा होत आहेत, भाषणं होत आहेत, सिनेमे लागत आहेत, नाटकं होत आहेत, फिरायला जागा आहेत आजूबाजूला. अशा शहरात ते राहिलेत. आणि या शहरातनं उठून त्यांना एका अशा गावात जायला लागलं, तिथं फक्त 4 रिक्षा आहेत गावात. अख्ख्या त्या गावात काय म्हणजे पंचक्रोशीत मिळून 4 रिक्षाज आहेत, ऑटो रिक्षाज. अशा ठिकाणी जायला लागलं. एक एसटी स्टँड आहे फक्त. ते गेले. ती संधी त्यांनी बघितली आणि तिथं गेल्यानंतर
केवळ त्यांचंच नाही, माझ्या आईचंही करिअर झालं व्यवस्थित. कारण ती संधी त्यांनी घेतली. ती प्रयत्नांची पराकाष्ठा केली, की माझ्याकडे आता एवढे दिवस आहेत. 36व्या वर्षी करिअर सुरू केलंय, सरकारी नोकरी आहे, म्हणजे माझं 58व्या वर्षी रिटायरमेंट होणार. फक्त 22 वर्ष आहेत माझ्याकडे. मग या 22 वर्षात मी जास्तीत जास्त उपयोग करून कसं मी ते स्वप्न पूर्ण करू शकेन. जोपर्यंत जीवन मरणाचा प्रश्न येत नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही. तर जेव्हा इच्छा व्यक्त करतो, त्या इच्छा व्यक्त केलेल्या क्षणापासून हा विचार जर केला, की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरच इच्छा पूर्ण होते. प्रयत्नांची पराकाष्ठा पण होते. फॉर एक्झाम्पल, आपण बोटीतून चाललोय आणि आता आपल्याकडं बोट भरकटली आहे आपली आणि आपल्याकडं अन्न पाण्याचे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. म्हणजे बोटीत काही दिवस पुरेल इतकंच अन्न पाणी आहे. आता जमीन मिळायलाच पाहिजे. ती मिळाली नाही तर आपण मरून जाऊ. डेस्परेटली आपण जमीन शोधायला सुरू करतो. डेस्परेटली. साधी गोष्ट आहे. जंगलात ट्रेकला गेलो आणि भरकटलो आपण. डेस्परेटली शोधायला चालू करतो, नाही तर मरून जाऊ आपण. त्याच पद्धतीने आहे. ते डेस्परेटनेस जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत नाही. मग आकर्षणाचा हा नियम गॅरंटीड सिद्ध होतो. आता हे नियम एक्झॅक्ट अशाच पद्धतीने कुठेच नाहीयेत. कुठलाही नियम असतो तो एक ढोबळमानानं आपण तयार केलेला असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला तो लागू होतो असं नाही. पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्या नियमांचा अर्थ लावून आपापल्या पद्धतीनं नवीन नियम तयार करू शकतो. उद्देश हा आहे की आपण जे विचार करू ती गोष्ट झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे. मग अशी म्हटलं होतं की पाश्चात्यांचा हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपला अध्यात्मातला, भगवद्गीतेमधला कर्माचा सिद्धांत यांची सांगड घातली तर काय होईल? कर्म काय सांगतं? भगवद्गीता काय सांगते कर्माच्या सिद्धांतामध्ये? कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा. फळ काय मिळेल याची आत्ता विचार करू नका. एक्झॅक्ट ऑपोजिट हा काय करतो लॉ ऑफ अट्रॅक्शन? फळ आधी सांगतो आपल्याला. आपण यांची सांगड घालूया. फळ आधी सांगितलं म्हणजे टार्गेट माहिती आहे. टार्गेट माहिती असल्यावर संधी शोधायला चालू करतो आपण. संधी मिळाल्यानंतर आता ही संधी मिळाली, हा एक रोल मिळालाय आपल्याला. आता हा रोल काहीही झालं तरी अशा पद्धतीने पूर्ण करायचा. त्यावेळेस आपण त्या टार्गेटचा विचार नाही करायचा. फक्त हा विचार करायचा की हा एक काम कसं पूर्ण होईल, आजच्या दिवसाचं हे काम कसं पूर्ण होईल. म्हणजे ते कर्म निरपेक्ष भावनेनं कर्म करायचं की हे मला काम पूर्ण करायचंय. हे काम आजची माझी ही जबाबदारी आहे की हे काम पूर्ण करायचंय. तर कर्माचा हा सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांताला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनशी जोडलं तर मला वाटत नाही की प्रगती करण्यापासून, आपली स्वप्न पूर्ण करण्यापासून, आपल्या इच्छा पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणी रोखेल. हे बघा, आपण एक्सक्युजेस देत बसलो, कारण सांगत बसलो तर कुठलीच गोष्ट होत नाही. विश्वास पाहिजे. जे करू आपण त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. तो विश्वास असेल तरच गोष्टी होतात. तुम्ही पण इच्छा करून बघा. या पद्धतीनं अप्लाय करून बघा त्या इच्छेला. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कर्मा या दोन्ही गोष्टी एकत्र होतील आणि तुमच्यासाठी पण काम करायला नक्कीच चालू करतील. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्यासारख्या अनेकांना याची गरज आहे तर प्लीज शेअर करा. काय वाटतं ते कमेंट करून मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करीन तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.